मंडळी, भारतानं पाकिस्तानच्या एअर डिफेन्स सिस्टीमला अक्षरशः उद्ध्वस्त केलाय। यात भारताच्या S-400 पुढे पाकिस्तानच्या HQ-9चा बुखना पडलाय। पण मंडळी, एअर डिफेन्स रडार सिस्टीम म्हणजे नेमकं काय, नेमकी ती काम कशी करते, भारताच्या S-400 पुढे पाकच्या HQ-9चा बार फुसका कसा निघाला, सगळं काही सविस्तर पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी मयुरी कराडे आणि तुम्ही पाहताय विशेष भारी। भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर पाठोपाठ पुन्हा एकदा पाकिस्तानमध्ये अगदी आतपर्यंत मुसंडी मारत पाकची रडार यंत्रणा आणि एअर डिफेन्स यंत्रणा नष्ट केलेली आहे। ऑपरेशन सिंदूर नंतर चौताळलेल्या पाकिस्तानी सैन्याने बुधवारी रात्री भारताच्या पंजाब, गुजरात आणि राजस्थानमधील लष्करी तळांवरती हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला होता। मात्र हा हल्ला भारताने उधळवून लावलाय। त्यानंतर भारतीय सैन्याने बुधवारी सकाळी पाकिस्तानमधील प्रमुख शहरांमध्ये ड्रोन हल्ले करून पाकिस्तानची अत्याधुनिक एअर डिफेन्स सिस्टीम पूर्णपणे उद्ध्वस्त केली आहे। ही एअर डिफेन्स सिस्टीम चीनने पाकिस्तानला दिलेली होती। या रडार यंत्रणेमुळे पाकिस्तान भारताच्या लढाऊ विमानांचा माग काढून त्यांची रडार यंत्रणा बंद पाडू शकत होता। तसेच या यंत्रणेचा वापर करून हवेतील विमानांना क्षेपणास्त्रांनी लक्ष्य करता येतं। त्यामुळे भारतीय विमानांना पाकिस्तानमध्ये शिरण्यात खूप मोठा धोका निर्माण होत होता। मात्र आता भारताने पाकिस्तानची रडार यंत्रणाच उद्ध्वस्त केलेली आहे। या रडार यंत्रणेचं नाव आहे HQ-9। भारतीय लढाऊ विमानाने पाकिस्तानच्या हवाई हद्दीमध्ये शिरून हल्ला करतील तेव्हा पाकिस्तानची HQ-9 रडार यंत्रणा त्यांना वाचवणार होती। मात्र भारताने ही रडार यंत्रणा आणि पर्यायानं पाकिस्तानची संपूर्ण एअर डिफेन्स सिस्टीमच उद्ध्वस्त केल्यानं भारतीय लढाऊ विमानांना आता फारसा अटकाव होणार नाही। आता भारतीय विमानं लाहोरपर्यंत पोहोचली तरी रडारवरती त्यांचा माग काढणं शक्य होणार नाही आणि त्यामुळेच सुखोई आणि राफेल सारख्या वेगवान विमानांना आता कमी धोका असेल आणि त्यामुळे आता पाकिस्तानने हल्ला केला तर भारतीय हवाई दलाची विमानं लाहोरपर्यंत जाऊन कधीही बॉम्बफेक करू शकतील। हे भारताच्या दृष्टीनं एक मोठं यश मानलं जाते। पाकिस्तानचं एअर डिफेन्स उद्ध्वस्त केल्यानं भारताच्या हवाई दलाला किंवा मिसाईलच्या माध्यमातून कारवाई करायची असेल तर पाकिस्तान दुबळा झालाय, असं भारतीय लष्कराचे कर्नल सतीश ढगे म्हणालेत। तर मेजर जनरल अनिल बाम असंही म्हणालेत की लाहोरची एअर डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त केल्यानं पाकिस्तान कमजोर होणार नाही, कारण विविध ठिकाणी एअर डिफेन्स सिस्टीम लावलेली असते, विविध पर्याय असतात। आपल्याकडे मारक क्षमता असल्यामुळे आणि ठिकाणांची माहिती असल्यामुळे आपण त्याला नष्ट करू शकलो, असंही अनिल बाम यांनी सांगितलंय। आता यात सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा पडतो की HQ-9 एअर डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त झाल्यानं नेमकं काय होणार। तर HQ-9 ही चायना प्रेसिजन मशिनरी इम्पोर्ट एक्सपोर्ट कॉर्पोरेशनने विकसित केलेली एक पृष्ठभागावरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र प्रणाली आहे। ही क्षेपणास्त्र प्रणाली चीनच्या लष्करी तंत्रज्ञानाचं एक उत्तम उदाहरण मानली जाते आणि 2021 मध्ये पाकिस्तानने आपल्या ताफ्यामध्ये तिचा समावेश केलेला होता। याची रेंज 125 ते 200 किलोमीटर असल्याचं सांगितलं जातंय। त्यात एकाच वेळी 100 लक्ष्यांचा मागोवा घेण्याची क्षमता या HQ-9 प्रणालीमध्ये आहे। मंडळी, 6 मेला भारताकडून करण्यात आलेल्या एअर स्ट्राईक नंतर पाकिस्तान खूपच चिंतेत पडलेलं होतं आणि त्यामुळेच त्यांनी तात्काळ HQ-9 क्षेपणास्त्र प्रणाली वापरण्याचा निर्णय घेतला। भारताची राफेल लढाऊ विमानं सुखोई Su-30, MKI आणि ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूज क्षेपणास्त्र ही पाकिस्तानसाठी मोठी आव्हानं ठरणार आहेत आणि त्यामुळेच पाकिस्ताननं HQ-9 सारख्या क्षेपणास्त्र प्रणालीचा वापर करण्याचा निर्णय घेतलेला होता। पण आता भारतानं ड्रोन मार्फत पाकिस्तानची HQ-9 क्षेपणास्त्र प्रणाली उद्ध्वस्त केल्यामुळे आता पाकिस्तान चौताळून आलेलं आहे। बघायला गेलं तर पाकिस्तानी लोक चीनच्या HQ-9 ची तुलना भारताच्या S-400 हवाई संरक्षण प्रणालीशी करतात। पाकिस्ताननी काहीही म्हणत पण सत्य हेच आहे की पाकिस्तानला चीनकडून मिळालेली HQ-9 एअर डिफेन्स सिस्टीम तांत्रिकदृष्ट्या S-400 समोर अजिबात टिकू शकत नाही। दोघांची तुलना करणं सुद्धा वेळ घालवण्यासारखं आहे। HQ-9 ची रडार प्रणाली भारताच्या ब्रह्मोस सारख्या सुपरसॉनिक क्षेपणास्त्रांना रोखू शकेल याचा विचार करणंही अशक्य आहे। S-400 ची मारा करण्याची क्षमता 400 किलोमीटर आहे आणि ती खूप कमी वेळात कार्यान्वित होऊ शकते। त्या तुलनेमध्ये HQ-9 तैनात करण्यासाठी फक्त अर्धा तासापेक्षा जास्त वेळ लागतो। दरम्यान ANIच्या माहितीनुसार भारतानं S-400 हवाई संरक्षण प्रणालीचा वापर केला। मल्टी रोल मल्टी टार्गेट एंगेजमेंट सिस्टीम आहे, ही रशियाकडून घेतली होती। ही 4th जनरेशन आहे। ॲक्विजिशन, ट्रॅकिंग, लॉन्चिंग त्यानंतर डिस्ट्रॅक्शन होतं। ही यंत्रणा इंटिग्रेटेड आहे। S-400 द्वारे फायर केल्यानंतर हवाई हद्द सुरक्षित होते, असं अनिल बाम म्हणाले। भारताची बॅलिस्टिक मिसाईल डिफेन्स ही पूर्णपणे परिणामकारक असून भारताचा सीमा भाग सुरक्षित असल्याचं बाम म्हणाले। यानंतर आता भारताचं सुदर्शन
सुदर्शन चक्र म्हणजेच S-400 ची वैशिष्ट्ये काय आहेत त्यावर सुद्धा एकदा थोडक्यात नजर टाकूयात. S-400 मिसाईल सिस्टीम ही भारतातील सर्वात शक्तिशाली आणि घातक एअर डिफेन्स सिस्टीम मानली जाते. ही मिसाईल कोणत्याही हवाई हल्ल्यापासून संरक्षण करण्यास सक्षम आहे. भारताने ही मिसाईल रशियाकडून खरेदी केलेली होती. ही मिसाईल अत्याधुनिक फायटर जेट्सला सुद्धा मारून पाडण्याची त्यामध्ये क्षमता ठेवते. S-400 एका वेळी 72 मिसाईल्स लॉन्च करू शकते. ही मिसाईल सिस्टीम इतकी शक्तिशाली आहे की पाकिस्तान आणि चीन यांच्याकडून होणारे हवाई हल्ले भारताच्या सीमांपर्यंत पोहोचण्यापूर्वीच नष्ट करू शकते. यानंतर S-400 मिसाईल सिस्टीमची ताकद किती आहे त्यावर सुद्धा एक नजर टाकूया. S-400 ला जगातील सर्वोत्तम एअर डिफेन्स सिस्टीम मानलं जातं. ही सिस्टीम रशियाने तयार केलेली आहे. सुमारे $5 अब्ज करारानंतर 2018 मध्ये भारतानं S-400 ही मिसाईल सिस्टीम खरेदी केलेली होती. या करारामध्ये भारताने 5 युनिट या करारात भारताने 5 युनिट S-400 मिसाईल सिस्टीम खरेदी केल्या. S-400 ही मोबाईल लॉंग रेंज सरफेस टू एअर मिसाईल सिस्टीम आहे. ही प्रणाली स्टेल्थ फायटर जेट, बॉम्बर्स, क्रूज व बॅलिस्टिक मिसाईल्स आणि UAV यांना लक्ष्य करू शकते. या 4 वेगवेगळ्या प्रकारच्या मिसाईल्स असतात ज्या 400 किलोमीटर म्हणजे 400 किलोमीटर अंतरावरतील टार्गेटवरती हल्ला करू शकतात. या 2 स्वतंत्र रडार सिस्टीम्स आहेत ज्या 600 किलोमीटर पर्यंतच्या हवाई टार्गेटचा शोध घेऊ शकतात. एका वेळी 80 हवाई टार्गेट्सवरती नजर ठेवून त्यांना लक्ष्य करू शकते. सिस्टीम सक्रिय झाल्यानंतर केवळ 3 मिनिटात फायरिंगसाठी तयार होते. त्यामुळे शत्रूचा हल्ला तात्काळ निष्फळ केला जाऊ शकतो. भारताने उद्ध्वस्त केलेली पाकिस्तानची HQ-9 हवाई संरक्षण यंत्रणा नेमकी काय आहे त्यावर सुद्धा एक नजर टाकूयात. HQ-9 ही चीनने विकसित केलेली सुरक्षा यंत्रणा आहे. हवाई हल्ले रोखणे आणि प्रतिकार करण्यासाठी ही यंत्रणा वापरली जाते. एकाच वेळी 100 टार्गेट ट्रॅक करून ते उद्ध्वस्त करण्याची क्षमता या यंत्रणेची होती आणि हीच यंत्रणा आता भारताने उद्ध्वस्त केलेली आहे. जमिनीवरून हवेत मारा करणारी ही क्षेपणास्त्र प्रणाली आहे. ही क्षेपणास्त्र प्रणाली चीनच्या लष्करी तंत्रज्ञानाचं एक उत्तम उदाहरण सुद्धा मानली जाते. 2021 मध्ये पाकिस्ताननं आपल्या ताफ्यामध्ये हिचा समावेश केलेला होता. मात्र आता तीच यंत्रणा भारताने अक्षरशः नष्ट करून टाकलेली आहे. भारताच्या या कामगिरीवरती आता तुमचं नेमकं काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. ही माहिती आवडली असेल, ही व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. सोबतच आपल्या विशेषभारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवरती पाहत असाल तर तिथे सुद्धा आपल्या विशेषभारी FB या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.